अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील श्री शिवानी पार्वती मातेला सांगितलेली गुरु गीता त्यामधील दुसरा अध्याय आपण क्रमशः पाहत आहोत। पुढे शिव पार्वती सांगतात, हे पार्वती, भेदबुद्धी उत्पन्न करणारा, स्त्री लंपट दुराचारी बगळ्यासारखा ठग, क्षमारहित निंदनीय वितंडवाद बोलणारा, कामी क्रोधी हिंसक शठ उग्र अज्ञानी महापापी पुरुषाला गुरु करू नये। यापेक्षा वरील लक्षणाच्या विरोधात असणाऱ्या गुरूंची एकनिष्ठ भक्ती करावी। शिव पार्वतीस म्हणतात, हे प्रिये, गुरु गीते समान कोणतेही दुसरे स्तोत्र नाही, गुरु समान कोणते तत्व नाही। सर्व धर्माचे सार म्हणजे गुरु गीता व गुरु होय। हे सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे, वारंवार सत्य आहे। या गुरुगीतेचे पठण करणाऱ्यास कार्यसिद्धी होईल। लोकांसाठी हे उपकारक आहे, मात्र त्याचा लौकिक अर्थाने उपयोग करू नये। जो याचा लौकिक अर्थाने उपयोग करील तो ज्ञानहीन होऊन संसार सागरात पडेल। ज्ञान प्राप्तीसाठी जो उपयोग करेल तो कर्म करून अकर्मी होईल व शांत होईल। या गुरुगीतेचे भावनेने कुणी वाचन करेल अथवा ऐकेल वा लिहिल त्याला सर्व फळाची प्राप्ती होईल। हे देवी पार्वती, गुरु गीतेला हृदयाशी धरावे। ज्याला महाव्याधीने पिडलेले आहे त्याने आनंदाने हिचा जप करावा, त्याच्या जीवनात आनंद निर्माण होईल। हे प्रिये, गुरु गीता हे अक्षर नव्हे तर मंत्र आहे। जगामध्ये अनेक मंत्र आहेत, पण हा गुरुमंत्र त्यापेक्षा 16 पटीने अधिक प्रभावी असतो। हे देवी पार्वती, गुरु गीतेच्या मंत्राने जपाने सकळ फळे प्राप्त होतात। गुरु गीता सर्व पापाचे हरण करणारे आहे, दारिद्र्य नाश करणारे आहे। शुद्ध तूप म्हणजे गुरु गीता होय, म्हणून जगातील सर्वश्रेष्ठ मंत्र तो असतो। म्हणून आयुष्यात सदैव गुरु गुरु करावे। गुरु गीता सर्व प्रकारच्या उपद्रवांना, मग तो कुष्ठ असो वा दुष्ट, रोगांना व दोषांना दूर करणारे आहे। गुरुदेवाच्या सानिध्यात जे फळ प्राप्त होते ते फळ गुरुगीतेच्या सानिध्यात प्राप्त होते। गुरुगीतेचे नित्य वाचन करणारा याच्या सर्व महाव्याधी दूर होतात, ऐश्वर्य सिद्धी प्राप्त होतात। मोहन व वशीकरण विद्यामध्ये स्वतः पाठ केल्यास यश प्राप्त होते। या गुरुगीतेचा पाठ करणाऱ्यांना सर्व प्राणी मोहित होतात। सज्जन हो, या अर्थाच्या ओव्या आता आपण पाहणार आहोत। उत्पन्न करी भेदबुद्धी, क्षणोक्षणी होय क्रोधी, कामी असोनी न मानी अपराधी स्वयमेसी गा। स्त्री लंपट दुराचारी, अज्ञानी शठ उग्री, क्षमारहित निंदनीय तो, भगळ्या सम ठग, महापापी वाढवी अग, गाहलीत सेवी तंडवाद बघ, गुरु करू नये ऐसा, त्याचा धरू नये भरोसा, विचारी कायम हिंसा, कासया सोसावे त्रासा, बुडून या जाशी। या विपरीत लक्षणाचा भरोसा दरी गुरूंचा, ना तरी बुडत्याचा पद खोला माझी। सद्गुरुशी राहावे एकाकार, तो तयांचा अंगीकार, करी गा करी स्वीकार, आचरावे पतिव्रता व्रत।
गुरुगीता स्तोत्र महान या समन जगती अन्य या समना कवन समान ज्ञान असामान्य हे सकल धर्माचे सार श्रेष्ठ श्रेष्ठ गुरुवर सत्य सत्य हे त्रिवार वारंवार वर्णू काय कार्य सिद्धी कारण करावे गुरुगीता पठन अवर्णनीय हेच वर्णन ज्ञान घृत गुरुगीता परी उपयोग ना लौकिकार्थ करावा उपकारार्थ साधू नये स्वार्थ अर्थ तुकाची साधा उपयोग करील लौकिकार्थ ज्ञानहीन कनिष्ठ होईल सार्थ कष्ट ते केवळार्थ पडेल संसार सागर ज्ञान प्राप्ती सव कराल यज्ञ कर्म निष्कर्म होईल प्रयत्न शांत शांत होईल चित्त साधिकाराम गुरुगीता शुद्ध गुरुत तेणे हरेल भवताप म्हणून सत्य जप तप आचरावे स्वयं श्रवण करावी गुरुगीता अथवा तिस भावे वाचिता कोणी भावे लिहिता फल इच्छित पावाल की गुरुगीता कामधेनु असता घरी काय न्यून्यो हे तो तिन्ही लोकी मान्यो बोलती प्रजापती पार्वतीस हृदयी धरा भाव पूर्ण महाव्याधी निरसेल पूर्ण दुःख मुक्तीचा मार्ग उसून आनंद साम्राज्य भोगाल की एक एक येचे अक्षर मंत्रराज गुरुवर महान महान हा तो मंत्र 16 गुणवान विविध मंत्र या जगती त्याहुनी 16 गुणे गुण देती ऐसी गुरुगीता ख्याती अनुभवती बहुलोक गुरुगीता पापहरणी गुरुगीता दारिद्र्य नाशनी जपा जपा रात्रंदिनी अनंत फलदायिनी ती गुरु शुद्ध मंत्र राजा वेद म्हणे अभिप्राय माझा प्रत्यक्ष परब्रह्म भक्त काजा बोझा व्यर्था निख गुरुमंत्र पापनाश गुरुमंत्रे दारिद्र्य विनाश सुफल मिले भाग्यास आस एकची मंत्राच गुरु गीता घृत शुद्ध तेने हरेल भवताप म्हणून सत्य जप तपाचरावे स्वयं ते जगता माझी मंत्र श्रेष्ठ त्याहुनी गुरुमंत्र वरिष्ठ तेने हरिला अरिष्ट ओष्टे करावे गुरु गुरु उग्र तेज पुढती बोलती अकाल मृत्यू हरण करीती संकट विनाशकती बाधा न बाधिती आणि कांच यक्षासो वा राक्षस चौर्य वा भूत बाधेस चराचर प्राणी मात्रास बंधन करी गुरुगीता उपद्रव्य मूल्याचे प्रकार कुष्ठ दुष्ट रोग विचार अनायासे होती दूर घोर मुक्त होशील की गुरुगीता आणि गुरुवर नाही दोन प्रकार दोन्ही एकाकार जीवात्मा जैसे म्हणून गुरु सानिध्यात राहणे गीता सानिध्यात समसम फल प्राप्त होत महिमानात अद्वितीय गायब होय महाव्याधी प्राप्त ती ऐश्वर्य सिद्धी मोहन वशीकरणादी स्वयंपाठ करता होय कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय।